पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 98. खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवितो? इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. पर्याय 1. पर्याय 2 सांगतो फुले सुवासिक पांढरा. पर्याय 3 सांगतो भारत, आशिया, युरोप. पर्याय 4 सांगतो कप बशी चहा. तर इथे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र. नागरिकशास्त्राचा अर्थ थोडक्यात म्हणायला गेलं तर पॉलिटी म्हणता येईल आपल्याला. स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे आपण नागरिकशास्त्रामध्ये वाचला असेल. तर हे तिन्ही वेगवेगळे विषय आहेत यार. काय देणं घेणं तिघांचं? बिलकुल नाही. इकडे आपण इतिहासामध्ये नागरिकशास्त्र आपल्याला शिकवलं जातं एकाच पुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये. परंतु तो 2 वेगळे भाग आहेत. पॉलिटी वेगळा असतो, इतिहास वेगळा असतो. भूगोल पण त्याच्यापेक्षा वेगळा असतो. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आहे भारत, आशिया, युरोप. हा आहे खंड. या खंडामध्ये भारत आहे हे मान्य आहे आपल्याला, परंतु युरोपचं काय देणं घेणं आहे? बिलकुल नाही. कप बशी चहा हे पण नाही होऊ शकणार. तरी अचूकपणे दर्शवणारा पर्याय कोणता आहे? फुले सुवासिक पांढरा. काही फुले आहेत, काही फुले सुवासिक असतात, काही दुर्गंध देणारे असतात, काही पांढरे असतात, काही लाल असतात. बरोबर. तर यासाठी येणारा ऑप्शन 3.